बेकायदेशीर अवैधरित्या चोरून गौण खनिज वाळूची वाहतूक करताना एक डंपर घारगाव पोलिसांनी केला जप्त. दिनांक 26 जून रोजी 9:30च्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की येठेवाडी गावाच्या शिवारामध्ये खंदरमाळ रोडवर एका पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपर यामधनं बेकायदेशीरित्या वाळू वाहतूक करणार आहेत. पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे खाजगी वाहनानं माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शोध घेतला असता पांढऱ्या रंगाचा डंपर तिथं आला आणि त्याला रस्त्याच्या कडेला थांबण्याचा इशारा करण्यात आला. डंपर चालकानं त्याच्या ताब्यातील डंपर बाजूला उभा केला. सदर डंपरमधील चालकास गौण खनिज अर्थातच वाळू याचा वाहतुकीचा परवानाबाबत विचारलं असता त्यानं परवाना नाही असं म्हटलं. सदरचे गौण खनिज म्हणजे वाळू हे बेकायदेशीरित्या चोरून वाहतूक करत असताना मिळून आल्यानं चालकास त्याचं नाव विचारलं असता सतीश राजाराम वाडगे वय 28 वर्ष राहणार येठेवाडी संगमनेर, ज्ञानेश्वर माऊली भाऊसाहेब लेंडे राहणार खंदरमाळ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यानं वाळू ही मुळा नदी पात्रातनं भरून आणल्याचं सांगितलं आणि सदर डंपरचं गौण खनिजाचा पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये गौण खनिज अर्थातच वाळू एका पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीच्या डंपरमध्ये भरलेली किंमत अंदाजे 24,000 आणि पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपर MH04 HS 2300 किंमत 10 लाख रुपये असं एकंदर 10,24,000 रुपये. पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपरमध्ये 4 ब्रास वाळू चोरून आणि बेकायदेशीरित्या वाहतूक करत असताना मिळून आल्यानं डंपर चालकास ताब्यात घेण्यात आलं. नमूद आरोपीविरुद्ध घारगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 248/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा रजिस्टर्ड दाखल करण्यात आला आहे. ही सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन, सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे घारगाव पोलीस स्टेशन यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे नेमणूक घारगाव पोलीस स्टेशन यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास घारगाव पोलीस ठाणे हे करत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.